नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवूया गव्हाच्या पिठाचे बिस्किट। चला तर सुरुवात करूया। त्यासाठी मी हे जिरं घेतलेलं आहे आणि ते थोडं कढईमध्ये भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे। तुपामध्ये मी बारीक मिक्सरमधून बारीक करून साखर घेतलेली आहे आणि ते त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, पूर्ण आधी हे मिक्स पूर्ण करून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे हे पूर्ण मिक्स झालेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण 1.5 वाटी गव्हाचं पीठ टाकूया। हे बघा, हे मी टाकत आहे गव्हाचं पीठ आणि हे तुपामध्ये आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे। पूर्ण तूप त्यामध्ये मिसळून जाईल आणि त्यानंतर यामध्ये जिरं टाकून घेतलेलं आहे, जे मी आधी भाजून घेतलं होतं। हे पूर्ण मिक्स करायचं आहे आणि यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे। मी यामध्ये पाणी टाकलेलं नाही आहे। जे तूप टाकले होतं त्यामधूनच हा गोळा तयार केलेला आहे आणि हा अशा प्रकारे गोळा झालेला आहे। यात एकही पाण्याचा थेंब नाही आहे। त्यानंतर आपण छोटे छोटे त्याचे गोळे करून घेऊया। तुम्हाला ज्या आकाराचे आवडतील त्या आकाराचे तुम्ही गोळे बनवू शकता। हे बघा, मी या आकाराचे बनवलेले आहेत आणि ते थोडे चापट करून घ्यायचे आहेत आणि त्यावर थोडी डिझाईन म्हणून तुम्ही अशा प्रकारे किंवा काट्याच्या चम्मचने कशाही प्रकारे तुम्हाला जसे आवडेल तशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे आणि मी हे अशा प्रकारे केलेली आहे डिझाईन। हे बघा, माझे पूर्ण बिस्किट तयार करून झालेले आहेत आणि आता आपण एक चाळणी घेऊया आणि त्या चाळणीला पूर्ण तूप लावून घेतलेलं आहे मी, जेणेकरून ते बिस्किट चिकटणार नाहीत। हे बघा, अशा प्रकारे त्यामध्ये जे आपण बिस्किट तयार केलेले होते ते छान त्यामध्ये ॲडजस्ट करून ठेवून घेतले मी अशा प्रकारे। हे बघा, आणि आता गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली होती। त्यामध्ये पाणी वगैरे काहीच नाही आहे आणि ते कढई गरम झाल्यावर ही जी बिस्किट ठेवलेली चाळणी आहे ते मी त्यामध्ये ठेवलेली आहे आणि त्यावर झाकण ठेवून दिलेलं आहे आणि गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे, मोठी पण नाही आणि कमी पण नाही। आणि ते एक 15 ते 20 मिनिटांमध्ये आपले बिस्किट तयार होऊन जातील। हे बघा, अशा प्रकारे आपले छान असे कुरकुरीत असे बिस्किट तयार झालेले आहेत। आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।